हॅलो, आता आपण बघूया तुला जपणारा ह्याचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते की दादासाहेब झोपलेले असतात आणि त्यांना सारखं सारखं झोपेत तेच आठवत असतं. ते दिसत असतं की ते शिवनाथला भेटायला जातात. शिवनाथ त्यांना सांगत असतो की दुसरी बायको तुझ्या मुलाची नव्हे रे, तुझी बायको घात करणार, दुसरी बायको तुझी घात करणार. हे सारखं सारखं त्यांना ते आठवत असतं. तेवढ्यात त्यांना तेही आठवतं की ते मंजिरीच्या पाठोपाठ जातात आणि मंजिरी जेव्हा जाते तिथपर्यंत दादासाहेब जातात. हे सगळं आठवून दादासाहेब झोपेतून अचानक दचकून उठतात आणि उठतात तर बघतात शेजारी मंजिरी नसते. तेव्हा ते फोन बघतात आणि बोलतात की रात्रीचे 2 वाजले, मंजिरी कुठे गेली. इकडे मंजिरी हॉलमध्ये येते आणि आता ती तिच्याशी मनाशी बोलत असते की माया तर गेली आता, पण मला आता वेळ वेळ टाईम दौडून चालणार नाही. मंजिरी बाहेर जायला निघते. तेवढ्यात दादासाहेब तिच्या पाठीपाठी पुन्हा येतात. तेव्हा मंजिरी हॉलचा दरवाजा खोलणार. तेवढ्यात दादासाहेब बोलतात की मंजिरी, एवढ्या रात्रीचं कुठे चालली. तेव्हा मंजिरी मनात बोलते की हा थेरडा का सारखा माझ्या मागोमाग येतोय. तेव्हा मंजिरी दादासाहेबांजवळ जाते आणि बोलते की झोप येत नव्हती म्हणून सारखं सारखं ते आऊटचं चित्र डोळ्यासमोर येतं आहे. नाही, आपण तसं मायाने काय केलं आहे हे सगळ्यांसमोर आणलं आहे, तरी पण त्या रात्री काय झालं असणार हे सारखं सारखं आठवतं आहे. तेव्हा दादासाहेब मंजिरीला समजवतात, माझ्याशी बोलली असती ना, मग बाहेर जायची काय गरज आहे. तेव्हा मंजिरी बोलते, माझं मलाच कळलं नाही की मी बाहेर का चालली होती. थोड्या वेळ झोपाळ्यावर बसली असती आणि मनातले विचार बंद केले असते. तेव्हा मंजिरी आणि दादासाहेब बसतात. तेव्हा दादासाहेब तिला बोलत असतात की मलाही सारखं विचित्र स्वप्नच पडलं होतं. ती गुहा, ती लटकणारी म्हातारी, हे सगळं मला डोळ्यासमोर दिसत होतं. तेव्हा मंजिरी बोलते की पुन्हा दिसलं म्हणजे. तेव्हा दादासाहेब बोलतात की हो, तुला मी सांगितलं नाही, पण एकदा याआधीही मला असं ते विचित्र स्वप्न पडलं होतं की ती अशी रक्तरंजित गुहा, ती म्हातारी लटकणारी, हे सगळं. तेव्हा मंजिरी बोलते, अहो पण तुम्ही मला का नाही सांगितलं. तेव्हा दादासाहेब बोलतात की मला इतकं काही विशेष नाही वाटलं. तेव्हा मंजिरी बोलते, बरं ठीक आहे, त्या स्वप्नाचा जास्त विचार करू नका. तेव्हा दादासाहेब बोलतात, तेच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय. हे बघ, आजवर जे झालं ते सगळं सोडून दे आता. आजवर तू आणि आपण दोघांनी एकत्र मिळून एवढं मोठं घराचा सांभाळ केला आहे ना, तर त्यामुळे तू जास्त विचार करू नकोस. तेव्हा दादासाहेब बोलतात की मंजिरी, आता कुठलाही विचार करू नकोस. आणि हे बघ, तू अशी विचार करत राहिलीस तर लवकर म्हातारी होशील ना. बघ, कुठलेही कलर न करता तुझे केस हे काळेभोर राहिले. तेव्हा दादासाहेब मुद्दाम बोलतात की पण आता कुठे कुठे पांढरे व्हायला लागलेत गं. तेव्हा दादासाहेब बोलतात की तुला तर चिरतरुण व्हायचं आहे ना. तेव्हा मंजिरी थोडी गांगरते आणि बोलते की काय पांढरे केस. तेव्हा दादासाहेब बोलतात, हां हे बघ, इथे पण एक आहे, इथे पण एक आहे, अगं हा बघ, इथे पण एक आहे. अरे बापरे, असं कसं चालणार, अशी कशी चिरतरुण होणार तू. तेव्हा दादासाहेब मंजिरीकडे बघून थोडं हसतात आणि बोलतात की असू दे गं, चल झोपायला जाऊया. तेव्हा ते त्यांच्या खोलीत येतात. तेव्हा मंजिरी आरशासमोर उभं राहून खूप टेन्शनमध्ये येते. ती तिचे केस बघत असते पांढरे झालेले आणि ती एकदम संतापात ते केस मोकळे सोडते. तेव्हा दादासाहेब तिच्याकडे कंटिन्यू बघतच असतात. तेव्हा तिला आरशामध्ये ती पूर्ण व्हाईट केसांवाली पांढरी म्हातारी झालेली दिसत असते. तेव्हा मंजिरी तिलाच बघून तिला रडायला येत असतं. दादासाहेब तिच्याकडे बघतच असतात. मंजिरीला आरशामध्ये ती स्वतःला म्हातारी दिसत असते. तेव्हा मंजिरी तिचे सगळे केस नुसती निहाळत असते. तिला कसं तरी होत असतं. तेवढ्यात ती पुन्हा आरशात बघते आणि पुन्हा तिला तिचे केस काळेभोर दिसायला लागतात. तेव्हा मंजिरी मनाशीच हसते. तेव्हा दादासाहेब तिच्याकडे बघत असतात. ते तिच्या जवळ येतात आणि बोलतात की काय झालं अगं, एवढा काय विचार करतेस. तेव्हा मंजिरी बोलते, तुम्हीच म्हणालात ना पांढरे केस. तेव्हा दादासाहेब बोलतात की अगं, 2-4च केस पांढरे झालेत, एवढा विचार करशील तर सगळे केस पांढरे होतील ना. चल चल झोपायला चल. आणि मीरा आणि अथर्व झोपलेले असतात. तेव्हा मीरा बघते तर मीराचे केस पूर्ण अथर्वच्या चेहऱ्यावर असतात. तेव्हा मीराला सकाळी उठायचं असतं, पण तिला कळत नसतं की मी बाजूला झाले तर अथर्वांना जाग आली तर. तेव्हा ती बोलते की वेदाच्या बाबांना जाग आलं तर काय वाटेल. तेव्हा ती हळूहळू पांघरून काढण्याचा प्रयत्न करते. हळूहळू त्यांच्या डोळ्यावरचे केस काढण्याचा प्रयत्न करते. अथर्वला जाग आलेली असते. अथर्व सगळं बघत असतो. मीरा बघते तेव्हा अथर्व पटकन डोळे लावतो. असं अथर्व करत असतो. मीराचं लक्ष गेल्यावर डोळे लावतो. तेव्हा मीराचा आणि अथर्वचा हातात हात असतो. तेव्हा मीरा त्याच्या हातातून हात काढायला लागते. तेव्हा अथर्व बघत असतो. तेव्हा मीराचं लक्ष जातं. तेव्हा अथर्व हसतो आणि उठतो. तेव्हा अथर्व मीराला बोलतो की हे बरं आहे, झोप जागी असते तेव्हा लाजतेस आणि झोपेत असते तेव्हा हात पकडतेस, हे मला आवडलं. मीरा पटकन उठते आणि बोलते, मी काहीच नाही केलं, तुम्हीच माझा हात पकडला असणार, मी नाही पकडला. तेव्हा अथर्व बोलतो, मी तुझा हात पकडला आणि मी असं झोपेत का पकडेल. मला पकडायचं असेल तर मी असा पकडेल ना. तेव्हा मीरा बोलते, गप्प बसा, आणि तुम्हीच माझे केस सोडलेत ना.
रात्री तर मी बांधून झोपले होते. तेव्हा अथर्व बोलतो, नाही मी नाही सोडले, तूच सोडले असशील. तेव्हा मीरा बोलते, मी नाही सोडले, खोटं बोलतायत ना तुम्ही. तेव्हा अथर्व बोलतो, यात खोटं का बोलेल. तेव्हा अथर्व बोलतो, बायकोचे केस मोकळे सोडणे म्हणजे काही गुन्हा आहे का. तेव्हा मीरा बोलते, म्हणजे तुम्ही सोडले ना. तेव्हा अथर्व बोलतो, नाही मी नाही सोडले, मी फक्त बोलतोय. तेव्हा मीरा बोलते, मला माहिती आहे खोडकर आहात तुम्ही. तेव्हा अथर्व हसतो आणि बोलतो की बरं, पण मोकळ्या केसात तू छान दिसतेस आणि माझा ऐकशील तर मोकळेच केस सोडत जा. तेव्हा मीरा लाजते आणि बोलते, चला आता उठा लवकर, खूप दिवसांनी ऑफिसला जात आहेत ना, चला आवरून घ्या. तेव्हा मीरा जाते. तेव्हा अथर्व स्माईल करतो आणि बोलतो, गुड मॉर्निंग. इकडे मंजिरी मार्जरीला भेटायला येते. तेव्हा मंजिरी बोलते, मार्जरी हे बघ माझे केस पांढरे व्हायला लागले आणि असं होत राहिलं तर माझे केस पूर्ण पांढरे होतील. तेव्हा मार्जरी बोल ना काहीतरी. तेव्हा मार्जरी बोलते, मंजिरी हे तुझं नाकर्तेपणाचं चिन्ह आहे आणि तू अशीच असफल होत गेलीस तर ते तुझ्या कपाळावर नाचेल. हे असं होत राहिलं तर तुझं पूर्ण शरीर वृद्धत्वाला बळी पडेल. तेव्हा मंजिरी बोलते, नाही असं होऊन चालणार नाही, आजपर्यंत मी चिरतरुण होण्यासाठीच हे करते. तेव्हा म्हणजे मार्जरी बोलते की मग कर, काहीतरी कर. तेव्हा मंजिरी बोलते, काय करू मी तरी, मलाच कळत नाही आहे. तेव्हा मार्जरी बोलते, तू जर अशी दुर्बल झाली तर माझी राखीव शक्ती मला आत्ताच वापरावी लागते आणि हे आपल्यासाठी चांगलं नाही आहे. इकडे सकाळी अथर्व ऑफिसला जायच्या आधी दादासाहेब त्याच्या हाताचा त्याच्याकडनं एक्सरसाइज करून घेत असतात आणि त्याचा हातही आता मूवमेंट करायला लागतो. तेवढा तिथे अनन्या येते आणि बोलते की गुड मॉर्निंग बाबा, गुड मॉर्निंग दादा. तेव्हा अथर्वही बोलतो की गुड मॉर्निंग अनन्या. दादासाहेब पेपर वाचत असतात. तेव्हा अनन्या बोलते की बाबा हा पेपर कशाला वाचतात तुम्ही, न्यूज पेपर का नाही वाचत. तेव्हा अथर्व बोलतो की अनन्या, बाबा तुझ्यासारखे जेनझी नाही आहेत ना, न्यूजपेपर आणि त्या गोष्टी, तर या गोष्टी फिजिकल फॉर्ममध्ये वाचण्याची जी मजा असते ना ती तुला नाही कळणार ना. तेव्हा अनन्या बोलते, जेनझी काय चाललंय, जेनझी त्याचा काय संबंध. आणि दुसरी गोष्ट त्याची वेगळी, ते जेनझीला कदाचित नाही कळणार. तेव्हा अनन्या बोलते, काय रे जेनझी लावलंयस रे तू. तिथे नर्मदा येते. तेव्हा अनन्या बोलते की आत्या वाचते का पेपर. तेव्हा नर्मदा बोलते, जगाच्या उचापत्या जाणून मला काय घ्यायचं आहे, घरात काय कमी व्याप्ती आहे का. मीरा चहा आणतेस ना लवकर. तेव्हा अनन्या बोलते, ते जाऊ दे गं, सगळ्यांना जेनझी म्हणजे ना एलियनच वाटतात दादा, आणि तुझी बायको जेनझीच आहे हं, कळलं. दादासाहेब बोलतात, एक मिनिट मीरा तुझ्याच वयाची हं, पण बघितलं ना किती सिंपल, साधी साडी, सरळ सिंपल वेणी. तेव्हा दादासाहेबांचं लक्ष मीराकडे जातं. तेव्हा मीरा केस मोकळे सोडून चहा घेऊन येत असते. तेव्हा अथर्वचं लक्ष तिच्याकडेच जातं, कारण की त्यानेच तिला सांगितलेलं असतं केस मोकळे सोड म्हणून. इकडे मंजिरी मार्जरीला बोलत असते की मार्जरी, मी वचन देते की मी तुझी शक्ती वाया जाऊ देणार नाही. फक्त यापुढे आता ह्यावेळी मीराला मारण्यासाठी काहीतरी उपाय सांग मार्जरी. तेव्हा मार्जरी बोलते, आता कालकेशात तंत्र वापरावं लागेल तुला. समोरून वार करता नाही आला, आता लपून छपून वार करावा लागेल, जा. तेव्हा मार्जरी बोलते, जा तिचा एक केस घेऊन ये. तेव्हा मंजिरी बोलते, केस आणि पुढे. तेव्हा मार्जरी बोलते, मग पुढे, आणि हसते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.